एका शहरात एक जुने बॉयज हॉस्टेल होते. त्या हॉस्टेलमध्ये रूम नंबर 27 बद्दल सगळे बोलायचे, कारण त्या रूममध्ये नेहमी एक बेड जास्त असायचा. जितके विद्यार्थी असतात त्यापेक्षा एक बेड जास्त. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं कोणीतरी एक्स्ट्रा बेड टाकलं असेल, पण तो बेडच कधीच हलत नव्हता. कोणीही तो वापरत नव्हतं. पण एका रात्री एका नवीन विद्यार्थ्याला ती रूम मिळाली. त्याला काहीच माहिती नव्हतं. तो रात्री झोपायला गेला आणि मध्यरात्री त्याला वाटलं कोणीतरी शेजारच्या बेडवर झोपलंय. तो उठला आणि पाहिलं त्या एक्स्ट्रा बेडवर कोणीतरी होतं, पण चेहरा दिसत नव्हता. तो घाबरला. त्याने दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सांगितलं, पण कोणीच विश्वास ठेवला नाही. त्या रात्री तो पुन्हा झोपायला गेला आणि सकाळी तो गायब झाला. रूममध्ये फक्त बाकीचे विद्यार्थी होते आणि तो एक्स्ट्रा बेड पुन्हा रिकामा होता. त्या दिवसानंतर कोणीही रूम नंबर 27 मध्ये राहायला तयार नाही. पण आजही त्या रूममध्ये एक बेड जास्त असतो आणि कदाचित पुढचा कोणीतरी त्या बेडवर झोपणार आहे. जर तुम्हाला ही स्टोरी नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.